रायगडच्या सुधागड तालुक्यात भूमिपुत्रांच्या हक्काचा प्रश्न आता उपस्थित झालाय। तालुक्यातील विविध भागात भांडवलदार विकासक यांनी जागा आणि जमिनी खरेदी करून नवनवे प्रकल्प, उद्योग, फार्म हाऊस थाटण्यास सुरुवात केली असून स्थानिक आदिवासी आणि भूमिपुत्र यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आलेली आता पाहायला मिळते। असाच प्रकार परळी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाची वाडी या आदिवासी वाडी येथे समोर आलाय। येथे एका विकासकाने स्मशानभूमी शेजारी बोरवेल सहित बरीच कामं सुरू केली आहेत। त्यामुळे आदिवासी बांधवांना नाराजीचा सूर असून धरणाची वाडी येथील स्मशानभूमी वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी आता लढा पुकारलाय। पूर्वापार 50 वर्षांपासून असलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात असल्याचा आरोप करत आदिवासी बांधवांनी शासनाने आमची स्मशानभूमी जैसे थे ठेवून त्या ठिकाणी जाण्यायेण्याचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी केली आहे। धरणाची वाडी येथील आदिवासी बांधव लहान थोर आबाल वृद्धांसह लवकरच या प्रश्नावर शेकडोच्या संख्येने जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। विकासकाने इथे असलेला जोता पाडलाय, स्मशानभूमीची दुरावस्था झालीये, आम्हाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल असा इशारा ग्रामस्थ मारुती जाधव आणि इतर गावकऱ्यांनी दिला। स्मशानभूमी वाचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे देखील लवकरच मोर्चाने येणार असल्याचा इशाराही यावेळेस आदिवासी बांधवांनी दिलाय। माझं नाव अलका श्रीकांत देशमुख आहे। मी ग्रुप ग्रामपंचायतची उपसरपंच आहे आणि माझ्या ग्रामस्थांवर अन्याय होत आहे। धरणाची वाडी आमचा गाव आहे आणि त्या लोकांवर अन्याय होतो, त्याच्यासाठी मी इथपर्यंत पोचलेली आहे। आणि त्या मशानभूमीला रस्ता नाही आहे आणि त्या मशानभूमीची अवस्था एवढी कठीण करून ठेवली आहे, पार्टीवाल्यांनी केलेली आहे। आज कमसे कम 50 वर्षाची आमची मशानभूमी आहे आणि तिथं त्यांनी बोरिंग मारले, तिथलं जे काही होतं ते पाडापाड केलेली आहे, त्यांना रस्ता ठेवलेला नाही आहे आणि ती लोक बोलायला गेली तर त्यांना दमदाटी होत असते। त्यांना म्हणतात आम्ही तिथं ठेवणारच नाही, तुम्हाला आम्ही रस्ता देणारच नाही। ही भूमिका कुठून? आणि आता आम्ही आलो तर माझे पाय ढोपराभर चिखलामध्ये गेलेले आणि इथं सगळा अतिक्रम केलेला आहे त्या लोकांनी। तर त्या आदिवासी लोकांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। माझं नाव शारदा ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायती सदस्य आहे मी। इथे आदिवासी बांधवांवरती मोठा अन्याय आहे। इथे त्यांना स्मशानभूमीचं म्हणजे जास्त 40 घरांची वस्ती आहे, त्यांना स्मशानभूमी नाही। इथे बोरिंग पाडलेली आहे, तर इथे त्यांना काय रस्ता नाही, काही नाही। त्यांची म्हणजे स्मशानभूमीची बरीच बेकार अवस्था आहे इथे, तर त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे। माझं नाव मारुती मरे जाधव आहे आणि मी इथं डोक्षेतवाडीच्या धरणाच्या वाडीचा स्थानिक आहे। इथं तर आमच्या मशानभूमीचं असे झाले का इथं बोरवेल मारलेले आहे आणि हे जोता पण तोडलेलं आहे आणि उद्याला जर काय मयत कार्य काय झालेलं आहे इथं तर आम्हाला रस्ता नाही, काय नाही, आम्हाला येण्यासाठी पण इथं हे नाही आणि शेड नाही, इथं काही नाही आणि दुरावस्था हे मशानभूमीची करून टाकलेली आहे। तर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।